मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज. ऑफर ऑफर ऑफर. अहो कसली ऑफर म्हणून काय विचारता? एक ऑफर असेल तर सांगता येईल ना, पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये नुसत्या ऑफर्स सुरू आहेत. बाय वन गेट वन फ्री मध्ये नेक्सस कंपनीचे स्नॅक्स, हाइड अँड सीक बिस्किट, फिल्स, कोकम सरबत 1 लिटरचा कॅन, वेफर बिस्किट, गणेश उडीद पापड, खजूर पॅक, टॉयलेट क्लीनर, विक्रम लॉयन चहावरती 1 बकेट फ्री, सरगम डिटर्जंट पावडर सोबत 1 बकेट फ्री, स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती 15% ऑफ, फ्लोर क्लीनर वरती 50% ऑफ. कंपन्यांचे प्रोडक्ट्स MRP पेक्षा कमी किमतीमध्ये. 5000 रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री. समृद्धी फॅमिली मार्ट, सूर्या मॉल, विटा. मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा बांधवांनी विटा शहर हादरवून सोडलंय. सुहास भैया बाबर आणि वैभवदादा पाटील यांच्यासह हजारो मराठा बांधवांनी विट्यात यलगार दिलाय. 24 जानेवारी रोजी मुंबईला धडक देण्याच्या पार्श्वभूमीवर मराठ्यांनी तालुक्यातील वातावरण टाईट केलंय. हजारो मराठा बांधवांनी बाईक रॅली काढून विटा शहर भगवामय केलंय. या रॅलीनंतर शंकर नाना मोहिते यांनी मुंबई जाण्याबाबतच्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्यात. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. आहुनिया तांडव हे करतु धुंद शंकरा. डमरुनाथ डळमळे भूमंडळ आत हो शंकरा, शंकरा. आहुनिया तांडव हे करतु धुंद शंकरा. डमरुनाथ डळमळे भूमंडळ आत हो शिवाचं
संपूर्ण राज्याला आदर्श निर्माण होईल किंवा दिशा दिली जाईल अशा पद्धतीनं आपल्या भागातील नेते मंडळींनी देखील आपणाला या मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी ताकदीनं ते देखील उतरलेत। सर्व सकल मराठा समाजाबरोबर त्यांचं देखील इथं आभार मानणं गरजेचं आहे। ज्यावेळी समाजाला नेत्यांची गरज असते त्यावेळेला आपल्या तालुक्यानं महाराष्ट्राला आदर्श घालून दिलाय की नेत्यांनी सुद्धा आपणाला त्याच ताकदीनं सर्वांनी मदत केलेली आहे। आता राहतोय मुद्दा 24 तारखेचा मुंबईचा। ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांनी काल एक आवाज दिला परवा रात्री आणि त्यांच्या भागातून जवळजवळ 50 लोक मुंबईच्या दिशेने निघाले। संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुका हा अतिशय जागृत मराठा समाज समजला जातोय आणि मी विशेष एका गावाचा उल्लेख करीन। माहुली हे गाव इतक्या ताकदीनं प्रत्येक वेळेला गावामध्ये या मोर्चामध्ये उतरतं। त्यांनी मला काल एक शब्द दिलाय, 24 तारखेला त्यांच्या गावामधून तर बहुसंख्येने लोक येतीलच, परंतु 1000 लोक या रॅलीमध्ये आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी 24 तारखेला विट्यामध्ये 1 किलोमीटर चालायसाठी देखील येणार आहेत। असंच जर प्रत्येक गावानं आपण ठरवलं 24 तारखेला आपल्या गावातले जे काही मावळे या आरक्षणाच्या लढाईसाठी मुंबईला लढायला जाणार आहेत आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण 1-2 किलोमीटर विट्यामध्ये चालावं, आपल्या शिवापर्यंत चालावं, तर खरोखरच हा अतिशय भाग्याचा दिवस समजेल। कारण का तुमचा आशीर्वाद, तुमच्या आशीर्वादाची शिदोरी घेऊनच हे मराठी मावळे 300 वर्षानंतर पुन्हा लढायला निघालेत, आरक्षणाची लढायला निघालेत। मग तुम्ही आशीर्वाद द्यायला येणार का? मोठ्या संख्येने येणार का? घरातले सगळे बाहेर काढणार का? जे जातील त्यांना आशीर्वाद देण्यासाठी माता भगिनी भाऊ बंधू सगळे आले पाहिजेत आशीर्वाद द्यायला। 24 तारखेला सकाळी 10चं टाइमिंग आहे आपलं इथं। 11 वाजता 24 तारखेला आपण इथून 1.5 किलोमीटर शिवापर्यंत चालत जायचंय आणि तिथून मग गाड्याने जायचंय। जाणाऱ्यांच्यासाठी दुसरी एक सूचना आहे, जागोजागी म्हणजे भुईंजला असेल, पारगाव खंडाळा असेल, पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी चहा जेवण नाश्ता सगळ्या व्यवस्था मराठा समाजाने तिथले केलेल्या आहेत। त्याचबरोबर आपापल्या गाड्यामध्ये आपापला ग्रुप ठेवायचा। एक 4 व्हीलर असेल तर त्याच्यामध्ये 5 जण, त्यांना लागणाऱ्या वस्तू त्यांनी घ्यायच्या आहेत आणि रस्त्यामध्ये आपली जरी व्यवस्था असली जेवणासहित सगळी तरी देखील आपण सुद्धा आपली काळजी म्हणून आपण आपली व्यवस्था करून जायचं आहे, अंतरून पांघरून सुद्धा घ्यायचं आहे। आणि जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण मनोज जरांगे पाटलांना तिथून सोडायचं नाही। आपल्यासाठी तो आपल्या जीवाची बाजी लावायला तयार आहे। 300 वर्षापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे 14 जानेवारीला असाच आपण पानिपतला लढा दिला होता। त्यावेळेला आपल्या काही चुका झाल्या होत्या, त्या चुका या वेळेला होऊन द्यायचं नाही। ही निकराची आणि अखेरची लढाई आहे। या पद्धतीनं 24 तारखेला खानापूर तालुक्यातून प्रत्येक गावातून प्रत्येक मराठा मावळा इथे उपस्थित राहील आणि मनोज जरांगेला पाठिंबा देण्यासाठी मुंबईला प्रस्थान करेल। कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका। जय शिवराय। मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पाठीमागा आवाज नाही आला। मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, एक मराठा। आपण जाताना साहित्य न्यायचं आहे त्याविषयी आपण पुन्हा एकदा प्रेस घेणार आहोत आणि गावोगावी प्रत्येकानं आपलं कर्तव्य समजून स्वतःच आयोजक समजून या मुंबई दौऱ्याचं नियोजन करायचं आहे। कोणालाही इथं निमंत्रण दिलं जाणार नाही, प्रत्येकाची जबाबदारी समजायची आणि प्रत्येकानं स्वतः आयोजक आहे या पद्धतीने आपण 24 तारखेला सकाळी 10 वाजता निघायचं आहे। ग्राहकांनो, आता शोरूमला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही। आता आपल्या 4चाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक मशीनसह हायटेक यंत्रणा असणाऱ्या
विट्यातील रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे, तेही अगदी कमीत कमी खर्चात. मेकॅनिकल सर्व्हिस, जेन्युअल स्पेअर पार्ट, ॲक्सिडेंट मधील इन्शुरन्सची कामे, कम्प्युटर स्कॅनिंग, अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, दर्जेदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंगसह सर्व प्रकारच्या एक्सेसरीजसाठी आजच रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेसला भेट द्या. पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ, कराड रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक